ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बाळयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे 5वं प्रकरण चाललेलं आहे आणि या 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चित आणि आनंद या 3 पदांचं विवरण करून सांगून राहिलेले. हे विवरण करताना ज्ञानोबा आपल्याला श्रुतीचा उल्लेख वेदांचाही उल्लेख देत आहेत. श्रुतीनेही त्या ब्रह्माला आत्म्याला सच्चिदानंद म्हणून संबोधलेला आहे. परंतु ज्ञानोबा सांगताय की श्रुतीचा त्या ठिकाणी सांगण्याचा हेतू हे त्या शब्दांच्या विरोधी शब्द जे आहे ते त्या ठिकाणी नाही, हे सांगण्यासाठी आहे असं म्हणून सांगत होते. कालच्या 19व्या मध्ये आपण काल पाहत होतो की ज्ञानोबा सांगून आले होते काल सच्चित सुख हे गौण वस्तू वाचक नव्हती. हे शेष विचारांचे काल ज्ञानोबांनी आपल्याला सगळ्या विचारांचा शेष म्हणजे सारांश म्हणून टाकला. सार म्हणजे काय? जो विस्तार असतो त्याचा संक्षेप. सगळ्या विस्ताराचा सार सांगून टाकला की सच्चित आनंद ही जी पद आहे ही त्या वस्तूचे वाचक नाही. वस्तू म्हणजे आत्मा ब्रह्म. तेव्हा ब्रह्माचे वस्तूचे वाचक हे शब्द नाही. हे ज्ञानोबांनी सगळं सार सांगून टाकलं. आता विचार हा वेळ आपल्या डोक्यामध्ये असतो. आपल्याला जे नाना प्रकारचे विचार येतात, विचारांची गोष्ट ज्या वेळेला असते त्यावेळेला ज्यांचा आपण विचार करतो, ज्या व्यक्तींचा, ज्या पदार्थांचा, ज्या विषयांचा आपण विचार करतो, ज्ञानोबा सांगण्याने विचार करताना ती जी वस्तू आपल्या समोर येते ती अनात्म असते आणि ज्या वस्तूचा विचारच करता येत नाही ती आत्मवस्तू आहे. म्हणजे आत्म्याचा विचार करता येत नाही. आपल्याला इतर वस्तूंचा खूप विचार करता येतो, इतर गोष्टींचा विचार करता येतो, खूप कल्पना करता येतात, कल्पना बनवता येतात. परंतु ज्ञानोबा सांगून राहिले की हा जो आत्मा आहे, ब्रह्म आहे, परमात्मा आहे, हा परमात्मा विचाराचा विषय नाही. विचाराने तो कळत नाही. जर म्हटलं की मी विचाराने आता आत्मज्ञान प्राप्त करून घेईल, आत्मा प्राप्त करेल,
तर विचाराने आत्मा प्राप्त होत नाही, आत्म्याचं स्वरूप कळत नाही. हे जणू आपल्याला समजायला, कारण तो मुळातच स्वयंप्रकाश आहे. आत्मा ज्या विचारांचा प्रकाशक आहे त्याच्यामुळे आम्ही विचार करतो की जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा एक प्रकाशक आत्मा आहे. जिथे बुद्धीलाही प्रकाश आत्म्याचा आहे तेव्हा ती बुद्धी आणि त्या बुद्धीत निर्माण होणारे जे विचार आहेत ते आत्म्याला कसं काय प्रकाशित करू शकते. तेव्हा आत्मा हा विचारांनी जाणला जाणारा पदार्थ नाही, वस्तू नाही. जसं ज्ञान आपल्याला काल कितीतरी वेळ सांगत होते. उपनिषदांनाही तो मान्य आहे. उपनिषद म्हणजे वेदांचा उत्तरार्ध आहे. ही जी उपनिषद आहे त्यामुळे सर्व तत्वज्ञान आहे, वैदिक तत्वज्ञान आहे. ती उपनिषदे असं म्हणतात अवचने नैव वाच. त्यांच्या संबंधी म्हणतात आत्म्याबद्दल की अवचने नैव वाच. अवचने म्हणजे वचन न वापरता बोलणं. वचनाशिवाय आत्म्याचं वचनाशिवाय ते जे बोलणं असतं ते बोलणं म्हणतात. तेव्हा काल आपल्याला पुष्कळ गोष्टी सांगितल्या ज्ञानवाणी. आत्मा हा आपल्याला प्राप्त करायचा असेल, विशेषतः साधकांच्यासाठी सांगितलं. या आत्म्याचे जे सद्गुण आहे ते सद्गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. काल गुरुजींनी आपल्याला असं सांगितलं की हा जो आत्मा आहे ना, या आत्म्यामध्ये कुठली इच्छा नाही, कामना नाही, वासना नाही, हेतू नाही, कुठल्याच इच्छा नाही, कामना नाही, वासना काहीच नाही. त्याला तो सदैव तृप्त आहे. तेव्हा जो साधक असा सदैव तृप्त राहील, अखंड समाधानी राहील, जो निरीच्छ राहील, जो वासना रहित राहील, त्याला आत्म्याचा संग करता येतो. आत्मा त्याच्या संगतीला इच्छितो. तेव्हा आत्म्याची जर संगत पाहिजे असेल तर आत्म्यासारखे गुण आपले पाहिजे. आपण जगात सुद्धा पाहतो आपल्याला जे मित्र लागतात किंवा जे सोबती लागतात ते आपल्या स्वभावाला मिळते जुळते असतात, आपल्या स्वभावाला मिळणारे असतात ते म्हणून आपण त्यांना मित्र करतो. आपल्या स्वभावाच्या विरोधी स्वभाव असणारा मनुष्य कधी आपला मित्र होऊ शकत नाही. त्याचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे, त्याचं वागणं वेगळं, आपलं वागणं वेगळं, त्याचं खाणं वेगळं, आपलं खाणं वेगळं. कशा मित्र वेगळं. तेव्हा मित्रत्व मिळण्यासाठी आपल्याला समान गुण असावे लागतात. म्हणून आत्म्याचे जे सद्गुण आहे ते सद्गुण जर साधकामध्ये आले तर तो साधक आत्म्याशी जवळ साधू शकतो. तो आत्मा जवळ जाऊ शकतो, आत्मा त्याला जवळ करू शकतो. असा हा विचार म्हणून काल आपल्याला सांगितलेला आहे. आता जेव्हा आपल्याला 20व्या नोंदीमध्ये समजायला येते ऐसे प्रसिद्धे, ऐसे प्रसिद्धे कारण सच्चिदानंद पदे मग दृष्ट्या स्वसंवादे घटती जेव्हा. कारण श्रुतीमध्ये सांगितलेली ही जी सच्चिदानंद पद आहे, सच्चित आणि आनंद स्वरूप, ही पद ज्या वेळेला आपल्याकडे जायला लागतात तेव्हा त्या आत्म्यामध्ये त्या सच्चित आनंद पदाचे अर्थ पूर्वीच भरलेले आहेत.
त्यामुळे या पदांनी त्या आत्म्याला आणखी काही भर पडेल किंवा शोभा येईल असं काही नाही. पण तो सदा परिपूर्ण भरलेला आत्म्यामुळे तुम्हाला मी पुन्हा सांगतो की आत्मा हा सगळ्या उत्तम अशा गुणांनी पूर्ण भरलेला आहे. कुठली कमतरता नाही त्या ठिकाणी. एकदा आत्म्यामध्ये आपण गेलो की मग आत्म्याचं जे वैभव आहे, आत्म्याचा जो खजिना आहे तो आपला होईल. मोठा तुम्ही घ्या किती पाहिजे, तिथून तर जायला पाहिजे ना. तिथून तर आपले हात पोचले पाहिजे ना घ्यायला. आम्ही काय करतो, खाली बसूनच त्याच्याकडून मागत असतो दुखाण्यासारखे हात कसे उदासही मिळणार. माझ्याशी संग करा, माझी सोबत करा, माझ्या सारखे व्हा, मग तुम्ही घ्यायला पाहिजे. हे तर आपण देवाला सुद्धा पाहतो. जो आपले चांगले मित्र असतात, आपल्या गुणांशी आपल्याला जुळणारे असे जे मित्र असतात, त्यांची मैत्री केली असताना ते आपल्याला मदत करतात. तसा हा जो आत्मा आहे, त्या आत्म्याचा संग करा. या जगातल्या गोष्टींचा संग सोडा. जगाची संगत जी आहे ती तात्पुरती असते, क्षणिक आहे. म्हणून या जगाचा जो संग आहे तो नश्वर संग सोडून शाश्वत संग आत्म्याचा झाला. आत्म्याचा संग लागला की तो अखंड राहणारा आहे आणि अखंड सुख देणार आहे, अखंड देणार आहे. जे काय ते सर्व आहे. तेव्हा ही तिन्ही पद त्या आत्म्याच्या ठिकाणी लोक पावतात असं त्यांना समजावे. मग दृष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा त्या दृष्ट्या आत्म्याला ती जाऊन भेटायला लागला, त्यावेळेला ती तिन्ही पद त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आता यावर जेव्हा आपल्याला काही उदाहरण त्या दृष्टांत देत आहे आणि या दृष्टांताने हा विषय ते समजून सांगताय की ही सच्चिदानंद पद जेव्हा आत्म्याकडे जायला लागतात, सच्चित आणि आनंद स्वरूप हे जे गुण आहेत की त्या गुणांचा ज्या वेळेला आत्म्यामध्ये ही पद त्या ठिकाणी जाऊन त्या आत्म्याला चिटकायला पाहतात, त्यावेळेला आत्म्यामध्ये ती पोहोचू शकत नाही. कारण आत्मा पदांनी युक्त नाही. आत्म्याला कुठले पद नाही, तो पदशून्य आहे, शब्दरहित आहे. त्याला कुठलाही शब्द नको, तो शब्दांच्या पलीकडचा आहे. आता ही पद कशी मावळतात ते जरूर आपल्याला उदाहरणाने सांगतायत. म्हणून 31वी ओळी होती. या 31व्या ओळीमध्ये जरूर आता ही तिन्ही पद कशी मावळतात ते सांगून झाले. ते देवी वरसवून मेघू, समुद्र होऊ सरे दावणी माऊ राहे जैसा. बघा ओळी फार सोपी आहे. ओळीमध्ये दृष्टांत आहे, दाखला आहे, उपमा आहे. काय म्हणतात बाबा, ते वेळी वरसवून मेघू, समुद्र होऊ सरे दावून मागू राहे जैसा. 3 दृष्टांत देऊन टाकले एकदम एकाच ओळीमध्ये. ज्ञानोबांनी सोपे 3 दृष्टांत देऊन टाकले. ही सच्चिदानंद पद आत्म्यामध्ये जाऊन कशी मुक्त होऊन जातात, नाशी होतात, कशी सरतात, ती कशी लागू होते त्या ठिकाणी ते सांगताना पहिला दृष्टांत असं देतात. ते वेळी वरसवून मेघू काय म्हणतात, वरसवून मेघू, मेघू म्हणजे मेघ, ढग. ज्ञान म्हणतात आकाशातील जे ढग होतात त्या ढगांचं पाणी पडतं, पाऊस पडतो. तो सतत पडत राहतो का वर्षभर?
काही तात्कालिक होतो ते, जेवढं त्याच्यामध्ये पाणी असतं त्या ढगामध्ये तेवढं तो टाकतो आणि संपून जात ते. त्या ढगातलं पाणी जसं संपून जातं तसं हे सच्चिदानंद पद जोपर्यंत त्या आपल्याकडे चाललेले पुढे त्यांची शक्ती कमी झाली तिथंच ते मावून जातात. जसे ते ढग जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाणी टाकत राहतात, पाऊस देत राहतात, पाणी संपत ते संपतात. ते वेळेवर सोडून वर्षा होत असताना मेघ त्याचं पाणी संपलं की पाणी देणं बंद करतात. किंवा दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, समुद्र होऊन आता हे जे आकाशातलं पाणी पडतं जमिनीवर, या जमिनीवर पडलेल्या पाण्याचे ओघ निर्माण होतात, ओघळ निर्माण होतात, नद्या निर्माण होतात आणि मग नद्या छोट्या छोट्या सगळ्या मोठ्या नदीला मिळतात आणि मग ती मोठी गंगा नदी समुद्राला जाऊन. आता हा हे सगळे जे वाहणारे ओघळ आहे आणि जी नदी आहे गंगा सगळ्यांचं पाणी घेऊन जाणारी, ती कुठे संपते? समुद्राला ती समुद्रामध्ये ती जाऊन आपलं सगळं पाणी घेऊन टाकते आणि मग तिचं वाहन बंद होऊन जातं. समुद्रामध्ये नदी वाहत नाही, ती काय करते त्या पाण्याला आणि समुद्राच्या किनाऱ्यावर सगळं पाणी त्याला ती अडचण करून टाकते. गंगा समुद्र समान होते, समुद्राप्रमाणे होऊन जाते. त्याप्रमाणे हे जे सच्चित सुख सच्चिदानंद ही जी पद आहे ही सुद्धा त्या आत्म्याच्या ठिकाणी समाप्त होऊन जातात, संपून जातात. ज्ञानोबा समजावे. तिसरा दृष्टांत आहे, सरे दाऊ मागू आहे जैसा. मागू म्हणजे माग. माग म्हणजे काय? पावलांच्या खुणा. पावसाळ्यामध्ये पाऊस म्हणजे असते, जून म्हणजे असते, आपण चालत जातो मग आपल्या पायांच्या खुणा म्हणतात की जन्म, त्याला माग म्हणतात. हा माग आपल्याला केव्हा उपयोगी येतो? हा माग केव्हा उपयोगाला येतो? जेव्हा आपण एखादी वस्तू हरवली असेल, ज्या ठिकाणी आपली वस्तू हरवली, शेतामध्ये आपण गेलेलं असतो त्या ठिकाणी आपण काढून ठेवतो कुठेतरी किंवा काय करतो आणि ती वस्तू आपल्याला मग काही भेटत नाही. मग आता कसं काय जायचं त्या ठिकाणी? तर तो जो मार्ग असतो तो मार्ग दाखवतो आपल्याला, तो मार्ग आपल्या पावलाच्या पुढे जिथून आपण गेलो होतो ना तिथं आणि परत आलो. मग त्या खुणांनी आपण जर चालत गेलो पुढे तर बरोबर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो की ज्या ठिकाणी आपण तो आपला हरवलेला पदार्थ आपण ठेवलेला असतो. ते चोरांचे माग करतात मग. तेव्हा माग केव्हा संपतो? हा मार्ग केव्हा संपतो? जेव्हा ती इच्छित वस्तू इच्छित स्थळी आपण पोचलो की माग गेला नव्हती. पुढे आणखी जातो का तो? काही कारण नाही त्याला जाण्याचं पुढे. जिथं आम्ही ती वस्तू हरवलेली होती, ठेवली होती, तिथपर्यंत आमच्या पायाच्या खुणा असतात ना, तो मार्ग असतो ना, मार्ग असतो, त्याच्या पुढे तो मार्ग जातच नाही, जाण्याचं काही कारण नाही, मग तो मार्ग संपून जातो. म्हणजे तशी ही सच्चिदानंद पद जी आहे ही त्या आत्म्याकडे त्या ब्रह्मापर्यंत जात असताना मनीस त्यांचा मार्ग संपून जातो, त्यांचा रस्ता संपून जातो. ज्ञानोबांना हे का सांगावं लागतंय? हे एवढ्यासाठी सांगावं लागतंय की लोकांचा भ्रम डोक्यामध्ये धरलेला आहे की या पदांनी आपल्याला आत्मा प्रसन्न होईल,
आत्मा कसा आहे? सच्चिदानंद आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप. अरे हे सच्चित आणि आनंद ही जी तीन पद आहेत आणि यांचे ही जी तीन गुण आहेत ती आत्म्यामध्ये अगोदरच भरलेले आहेत. ते पदार्थ ते जे गुण आहे ते त्याचे अगोदरचेच आहेत. आणि मग आणखी तुम्ही त्यांना सच्चित आनंद म्हणून कशाला तुम्ही आवडता आपल्याला? तात्पर्य असं ज्ञान आपल्याला असं सांगताय की आत्म्याचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्ही नाना प्रकारच्या शब्दांनी त्याला वर्णन करू इच्छितात आणि त्याला ती चिटकवू इच्छिता शब्द. आत्मा म्हणतो अरे हे तुम्ही जे लावलेली जी पद आहेत ना, याचे जे गुण आहेत ना, हे सगळे आमच्यामध्ये आहे. किंवा तर त्या पदार्थांच्या किंवा त्या पदांच्या विरोधी जी पद आहे ती आमच्यामध्ये नाहीये, माझ्यामध्ये नाहीये. म्हणजे सच्च्या उलट असंच माझ्यामध्ये नाहीये. चितच्या उलट जड, ते जड माझ्यामध्ये नाहीये. आनंदाच्या उलट दुःख, ते दुःख माझ्यामध्ये नाहीये. मग असं जड आणि दुःख जर माझ्यामध्ये नाही तर सच्चित आनंद कसं राहील माझ्यामध्ये? तीन पदच आहेत ना, ते शब्द देखील. मग ते शब्द जर माझ्यामध्ये नाहीये तर मग हे शब्द माझ्यामध्ये कशाला असतील? ते कशाला लावतो तुम्ही? माझं स्वरूप निर्मळ आहे. कुठल्या पदांनी तुमच्याकडून वर्णन केला जाणार नाही. म्हणून आत्मा म्हणतो की तुमच्या शब्दांनी माझं वर्णन होऊ शकत नाही. हा, तुम्ही जगाच्या पदार्थाचं वर्णन कशाला करा शब्दांनी? करा, मंदिरात नाही जातात तिथं मूर्त्या असतात. आता त्या मूर्त्या बिचारा ऐकून घेतात, त्याला काय बोलतात म्हणा तिथे काही त्यांच्या देवाचं. आत्मा तुझ्या देहामध्ये आहे तुम्ही जे त्या देवाला, त्या मंदिरातल्या मूर्तीला जे जीव म्हणून राहिलेले आहात ते तुमचा तो आत्मा जाणतो. त्याला वाईट वाटतं, अरे रे हा आपला भक्त, मला तर काही जाणत नाही, उगाच काही गुण घेऊन राहिला मला. अशा प्रकारे शब्दांच्या माध्यमातून आत्म्याची ही जी स्थिती होते किंवा आत्म्याचं जे आपण वर्णन करतो ते आत्म्याला लागू होत नाही असं आत्मराज म्हणतो. कारण तुमच्या स्तुतीच्या, तुमच्या शब्दांच्या पलीकडे आहे. मला तुमचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. मी वाणीच्या पलीकडे आहे, शब्दांच्या भाषेच्या पलीकडे आहे. मी जर शब्दांच्या पलीकडचा आहे तर मग मला कशाला तुम्ही शब्दाने आवडता? काय करावं मी आता? मुलांना सांगूनच राहिलं, त्याच्याशी मैत्री करायला, त्याच्या सारखं व्हायला काय येणार मला? ते वर्णन करता येईल आम्हाला. तासात 2-4 तास आम्ही त्यांचं वर्णन करू. पण आम्हाला जर सांगितलं की त्या आत्म्यासारखे व्हा, मग काय? अशा प्रकारे हा विचार ज्ञानोबा त्या पदांची समाप्ती कशी होते तर या 21व्या निबंधामध्ये सांगून गेले. पुढे आता 22व्या निबंधामध्ये पुन्हा दृष्टांत देतात. एकच गोष्ट ज्ञानोबा दृष्टांताच्या साहाय्याने आपल्या मनावर बिंबवू इच्छितात. वारंवार ते दृष्टांत देऊन आपल्याला ठसवतात ते, पण आम्ही इतके पक्के आहोत. दृष्टांत ऐकून घेतो, त्यांचं ते तत्व ऐकून घेतो, आमचं जे असतं ते चालू ठेवतो. काय करू? आमचं आम्ही काही सोडत नाही. बघा आता ज्ञानोबा काय सांगायले. 22वी फळ जीवनी फुल सुके, फळ जीवनी फुल सुके.
फळनाशे रसपाटे, फळनाशे रसपाटे, तोही रस उपखे तृप्तिदानी, तोही रस उपखे तृप्तिदानी. फार सोपे दृष्टांत ज्ञानवांच्याकडे. सच्चिदानंद पद तुम्ही त्या आत्म्यामध्ये कशी पोहोचत नाही, कशी समजून जातात हे सांगताना दृष्टांत देतात ज्ञानोबा. अहो ज्या झाडाला फुल आलं, फुलानंतर मग फळ येतं ना, फुलाला किंवा ते फुल सुकून जातं मग फळ येतं ना. फुल आणि फळ दोन मग राहते. फळ आलं की फुल सुकून दोन प्रत्येक दोन तुम्ही काही झुके डोके आणि पुष्कळ त्यामध्ये फुलं येतात पुढे वेलाला, आणि त्या वेलाला ती फुलं येतात आणि मग त्याला ते फळ लागतं आणि ते फळ मोठं व्हायला लागलं की ते फुल दोन पडतं. बरं झालं आता आंबे आलेले आहेत, आंब्याची फुलं दोन पडली. कुठल्याही झाडाला हो आधी फुलं येतात आणि फुलांचं मग पुढे फळ आल्यानंतर पतन होतं. एकच वृक्ष असा आहे, मग काही आहेत बरेचसे की ज्यांना फुलंच येत नाही. आहे ना, हा उंबर बघा ना, त्या उंबराला फुल कधी येत नाही, तो फुल दाखवतच नाही बिचारा, आणि दाखवतो ते एकदम फळ आहे ना. हा तिसऱ्या मग उपमा चालू अशी पुष्कळ झाड किंवा कितीतरी फुलं झाड अशी आहेत. आता मोगऱ्याला आता फुलं उडाली, कळ्या उडाल्या, फुलं उमलतात, फळ येतं का नाही. कितीतरी अशी झाडं आहेत की ज्यांना नुसतीच फुलं येतात. कित्येक अशी झाडं आहेत की ज्यांना नुसतीच फळं येतात, फुलंच येत नाही. आणि कित्येक झाडांना ही पद्धत असते की आधी फुल येतं, मग त्याच मागून फळ येतं, आणि ते फळ मोठं व्हायला लागले की फुल दोन पडतं. ज्ञानोबा उपमा देऊन राहिले त्या झाडाची की ज्या झाडाला फुल येऊन फळ येतं आणि ते फळ आलं म्हणजे फुल गळून पडतं. त्याप्रमाणे ही सच्चिदानंद पदे त्या ब्रह्मामध्ये, त्या आत्म्यांमध्ये जाऊ शकत नाही, ती गळून पडतात. किंवा दुसरं उदाहरण देतात ते फळनाशे रसपाके. आता फळ आलेले आंब्याला, जांभळांना, नाना प्रकारची फळं येतात. फळ आल्यानंतर मग ते फळ मोठं होतं, पक्व होतं, पिकतं ते, आणि फळ पिकलं म्हणजे त्याच्यामध्ये रस तयार होतो. हे तर खरं की नाही. आता हा रस ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला ते फळ मग वाढणं बंद होऊन जातं. जोपर्यंत त्या फळामध्ये पक्वपणा येत नाही तोपर्यंत ते फळ लहानाचं असं मोठं मोठं फुगत जात. आणि एकदा का पक्व झालं, त्याच्यामध्ये रस निर्माण झाला की त्याचं वाढणं बंद, मग ते पुढे वाढतच नाही. मग त्याप्रमाणे ही सच्चिदानंद पद जी आहे ती त्या ठिकाणी आत्म्यामध्ये गळून पडतात, पक्की होऊन जातात. तिसरं उदाहरण देतात ज्ञानोबा त्याच ओळीत, फळनाशे रसपाके, तोही रस उपखे तृप्तिदानी. आता तो रस काढला आम्ही आंब्यातला, आता फुल होतं, फुल गेलं, फळ आलं, आंबाला, आंब्यामध्ये रस आला, तो रस आम्ही काढून घेतला, आता म्हणजे फळ गेलं. आता हा जो रस आहे, हा रस आहे आम्ही जेवणामध्ये खाऊन टाकला, पिऊन टाकला, तृप्त झालो. आता आम्हाला त्या रसाची पण आता इच्छा राहिली नाही, इतका तो पोटभर खाल्ला. मग तृप्तिदानी जाणवतात, तो रसही उपके तृप्तिदानी. तो रस सुद्धा नाहीसा होऊन जातो जोपर्यंत
आमची भूक आहे तोपर्यंत तो रस आवडतो, आणि आमची भूक संपली, आम्हाला तृप्ती आली, पोट भरलं ते आम्ही म्हणतो नको नको आता नको, अहो घ्यावं थोडासा गोड आहे बनवाय, अहो नको आता पोट भरलाय तो. म्हणजे तृप्तीदानी तो रसही नको होतो. अशा प्रकारे ही सच्चिदानंद पद त्या ब्रह्माच्या ठिकाणी जात असताना समाप्त होऊन जातात. हे ज्ञानोबा आपल्याला या उदाहरणावरून सांगून राहिलेले. आता ज्ञानोबा आपल्याला ही उदाहरणं कशासाठी देत आहे? ज्ञानोबा म्हणतात संसारातली सगळी साधनं, तुमचे सगळी कर्म, तुमचे सगळे व्यवहार थांबले पाहिजे. तर तुम्हाला तृप्ती लाभेल. जेवणामध्ये कसं हे द्या ते द्या हे खात बसतो, आणि खाता खाता मग पोट भरून जातो, मग तृप्ती होऊन जाते, मग नको नको म्हणतो, हे नको ते नको ते नको ते नको. अशी तृप्ती संसारात यायला पाहिजे. पण संसार आमचा असा काही विचित्र आहे की तिथं पोटच भरत नाही आमचं, आहे की? बघा तुम्ही किती पैसा मिळाला त्या माणसाला, किती पैसा मिळाला म्हणजे तो तृप्त होईल. किती पगार वाढ झाली पाहिजे तुझी, तृप्ती नाही होत. अखंड तृप्त राहतो मनुष्य. संसार हा अतृप्त ठेवणारा असा विचार आहे, आणि म्हणून संसारामध्ये आम्ही पडलेलो असतो, आणि म्हणून अतृप्त असतो. म्हणून संसारामध्ये तृप्ती यायला पाहिजे, समाधान यायला पाहिजे, साधन संपलं पाहिजे. ही कमाईची साधनं, ही जी कर्म चालली आमची, ही अखंड कर्म चाललेली जन्मापासून. कुठपर्यंत कर्म करत राहणार तुम्ही ते पैशांसाठी, ते मिळवण्यासाठी? म्हणतात ज्याची ही साधना म्हणजे कर्म साधना ही जोपर्यंत त्याला तृप्ती येत नाही तोपर्यंत चालूच राहते, आणि ती तृप्ती काही संसारामध्ये येत नाही. शेवटी मरून जातो, पण अतृप्त होऊनच मरतो. का उपयोग? अरे तृप्ती तर घे निदान, कमीत कमी आत्मा मिळेल तेव्हा मिळेल, है की नाही? पण समाधान तर ठेव, समाधान ठेवून मर ना. असं समाधानी होऊन का मरतो? अतृप्त राहून काला मरतो? आणि ही जी वासना, तृप्तीची वासना शिल्लक राहते, तिच्यामुळे पुन्हा जन्म येतो. मग हे मग पुन्हा जन्म. मग वासनेच्या पोटी जन्म जे म्हणतात त्याचं कारण हे की आम्हाला तृप्तीच येत नाही, समाधानच होत नाही आमचं, आमच्या वासना पूर्तच होत नाही कधी. म्हणून मग पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मग तो जन्म का माणसाचाच मिळेल का? त्या वासना पूर्ण होण्यासाठी मग कुठल्या जनावराचा, कुठल्या पक्ष्याचा, कुठल्या किड्याचा, कुठल्या काय कसा मिळेल कोणास ठाऊक. खाण्याची वासना जर अपूर्ण राहून गेली तर मग पक्ष्याच्या रूपात जावं लागेल. कुठल्याही होते त्या ज्यामुळे ती वासना पूर्ण होईल अशा प्राण्याच्या जन्मामध्ये जावं लागतं. तेव्हा अशा प्राण्याच्या जन्मामध्ये जाऊन दुःख भोगण्यापेक्षा अरे या जन्मामध्ये त्या वासना समाप्त करून टाक, तृप्त होऊन जा, असं देवाला सांगणार. तृप्ती झाली या जैशी, साधने सरती या पैशी. बघा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीतली ओवी येत आहे, 3रा अध्याय ज्ञानेश्वरीतला. ज्ञानोबा म्हणतात तृप्ती झाली या जैशी, साधने सरती अपयशी. आपोआप साधने बंद जातात. मग तृप्ती ज्या माणसाची झालेली आहे ना, जो समाधानी झालेला आहे ना, पूर्ण संतुष्ट झालेला आहे ना,
मग त्याची धावपळ बंद होऊन जाते. हो, कशाला धावपळ करेल तो? शांत राहतो, समाधानी राहतो, तृप्त राहतो. साधने सरती अपैशी आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. म्हणून आम्ही आत्म्याने जेव्हा संतुष्ट झालेला असतो, आत्मतृप्ती आम्हाला जेव्हा आलेली असते, आत्म्याने आम्हाला शांत करून टाकलेलं, आत्म्याने सगळं देऊन टाकलेलं असताना मग ही जगाची कर्म करण्याचे कारणच मग आमची कर्म संपतात. पण आम्ही कर्माच्या पाठीमागे इतके लागलेले असतो, सकाळपासून उठल्यापासून जी कर्म सुरू होतात ती झोपेपर्यंत. बरं झालं देवाने झोप दिली, त्या झोपेमध्ये आम्ही काम केली असती. मग रात्रंदिवस काम करून करून हा देव जीवन असतात. देवाने एक बरं केलं की झोप नावाची एक अवस्था देऊन टाकली, तिच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना झोपून ठेवतो. झोपा आता, बस झालं. मग सगळं थांबतं आमचं यंत्र. तोपर्यंत आपलं हे मशीन काही थांबत नाही, ते कामच करत राहतं बिचारा. तेव्हा तृप्ती, आत्मतृप्ती तैशी कर्मे नाही. म्हणून आमची कर्म संपली पाहिजे. कर्म संपली याचा अर्थ तृप्ती आल्याशिवाय ती कर्म संपली पाहिजे. नाही तर अशी सोडून द्यायची नाही, जा आम्ही नाही करत. याला तृप्ती म्हणतं का? मग जसं एखादा रुसलेला मनुष्य किंवा बाई किंवा मुलगा खायच्या वेळा आम्ही नाही खात, तृप्ती आली नाही का? खात नाही तर हे याला तृप्ती म्हणत नाही. तृप्ती ती आहे की भरलेलं आहे, आता समाधान झालेलं आहे, नको आहे आता. ही अवस्थाच वेगळी असते तृप्तीची. म्हणून आमच्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर संग्रह कमी व्हायला पाहिजे. आणि संग्रहामुळे आम्ही जास्त कर्म करतो. बघा तुम्ही आता, आम्ही सदैव संग्रही बनलेलो आहोत. हे जमवते जमवते जमवते, मी ते मिळवते 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 मिळव, हे कुठे मिळेल ते कुठे मिळेल ते कुठे मिळेल, सारखी धावपळ आहे. आणि या संग्रहापायीच आमचा आयुष्याचा बराचसा भाग निघून जातो. संग्रहामध्ये तुमचा जर आयुष्याचा नाश झाला तर हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळतं का? हो, जितका वेळ तुमचा त्या संग्रहामध्ये गेलेला आहे, संग्रह जमवण्यामध्ये गेलेला आहे, ते आयुष्य फुकट गेलं ना. फुकट कशाला गेलं? आमच्या घरात आले ना ते पैसे, आमच्या घरात आले ना धान्य, आमच्या घरात आले ना भांड, आमच्या घरात आले ना कपडे. बसाच त्याच्यावर जाऊन बसा. मग तात्पर्य असं की याच्याने समाधान लाभत नाही. संग्रह करणाऱ्या माणसाला, संचय करणाऱ्या माणसाला समाधान लाभत नाही. हा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. जो संग्रहाच्या पाठीमागे लागला आहे, पैशांच्या पाठीमागे लागलेला आहे, काही पण संग्रह म्हणजे पैसेच असतात असं नाही. त्याचा जो उद्योग असेल त्या उद्योगाच्या पाठीमागे तो लागलेला असतो आणि जमवत असतो. काही लोकांना नाव कमवण्याचा छंद आहे, आपलं नाव वाढलं पाहिजे, ते नाव कमवण्यासाठी काम करतात. तुम्ही संग्रह झाला ना, अहो आम्ही समाजसेवा करतोय, समाजसेवा समाजसेवा कर, बघ समाजसेवा. बर, देवाकडे लक्ष नाही. काय समाजाची सेवा करतो? त्या समाजाकडून मेवा खातो मग सेवा करतो. तशी आली सेवा. सेवा तर निरपेक्ष असते. निरपेक्ष सेवा करतो का? अपेक्षा नाही. तू त्यांच्याकडून उकळतो आणि खातो आणि मग सेवा करतो, याला का सेवा म्हणतं का? तात्पर्य असं की जगामध्ये हे जे विचित्र जीवन आहे, यामध्ये समाधान नाही, तृप्ती नाही, संतोष नाही. आणि खरं समाधान, खरा संतोष, खरी तृप्ती आत्म्यात आहे.
तो आत्मराज आपल्याला एकदा प्रसन्न झाला रे झाला की मग तुम्हाला ह्या सगळ्या कटकटीतून तो बाहेर काढतो. काही गरज नाही तुम्हाला. दररोज आपल्याला असं सांगून राहिले, तेव्हा गरीब जी माणसं असताना तिथं बिचारी कष्ट करून करूनच मरतात. त्यांच्यामध्ये काही जास्त संग्रह करता येत नाही त्यांना संग्रहाची वृत्ती असते. परंतु ते गरीब असल्यामुळे त्यांच्या त्या गरिबीच्या अवस्थेमध्ये जास्त त्यांना पैसा मिळत नाही, जास्त धन मिळत नाही. त्यामुळे त्यांचा तो संग्रह जास्त वाढत नाही. कदाचित वाढतो घरामध्ये जास्त खाणारे, माणकी जास्त दरिद्री होत होतो आहे ना. तात्पर्य असं की गरिबीमध्ये संग्रह करणाऱ्या माणसाचं जीवन अत्यंत कष्टमय, दुःखदायक आणि परमार्थाच्या बिलकुल उलट चालतं. परमार्थाला त्याला वेळ देता येत नाही जरी इच्छा असली तरी. गरिबाने कितीही म्हटलं की मला परमार्थ करायचा आहे, साधू संतांच्या संगतीमध्ये राहायचंय, नाही करतायत त्याला. आणि श्रीमंत माणसाचं जर पाहिलं आपण तर श्रीमंत माणूस हा संग्रहामध्ये लागलेला आहे. तो म्हणतो माझ्या आज इतक्या गिरण्या झाल्या, आता उद्या दुसरी इतक्या गिरण्या बनवायच्या, मला आज इतकी शेती झाली, आता इतकी शेती करायची. तो म्हणतो मला इतका पैसा मिळाला, आता इतकं करायचं, इतक्या माऱ्या बांधायच्या, इतकं करायचं, ते करायचं, हे करायचं. श्रीमंताला संग्रहाची, गरीबाला कष्टाची. कधी ही माणसं भगवंताकडे जातील, आत्म्याकडे जातील. म्हणजे गरीबी जात नाही, श्रीमंतही जात नाही. मग कोण जात? आपल्यासारखे सामान्य साधक जे असतात ते बिचारे देव करत असतात. ते म्हणतात जावा आम्हाला ती श्रीमंती नको आणि ती गरीबी नको, आम्ही बरे सामान्य. मग सामान्यच माणसं साधारणतः परमार्थामध्ये काहीतरी करू इच्छितात, त्यांना ती इच्छा होते. म्हणून तुम्ही येता इथं. तुम्ही जर श्रीमंत असताना तुमच्याजवळ मोटारी असताना तर त्या मोटारीने तुम्ही इकडे तिकडे फिरला असता. इथं नसता आला ती मोटर घेऊन, आहे की नाही? ती मोटार घेऊन आली असेल ते बरं झालं. ती मोटार नाही, ती शिपाई नाही, घरामध्ये नोकर नाही, काही नाही, काही नाही. सामान्य हो म्हणून बरं आहे, म्हणून आश्रमामध्ये येता येतं, म्हणून आपल्याला ऐकता येतं. श्रीमंत येत नाही. श्रीमंत त्यांच्या त्या व्यवहारामध्ये अडकलेले आहेत, त्यांची दुकानं मकानं त्यांची ती. गरीब बिचारे कष्टामध्ये राबून राबून ते थकून गेलेले, ते घ्यायला येतील, ऐकायला येतं. म्हणून जाणून काय सांगतात की सामान्यच राहा आणि त्याच्यामध्ये सुख आहे. फार धनाची हौस केली श्रीमंतीची तर त्या श्रीमंतासारखा तुमचाही मग संतोष नष्ट होऊन जाईल, समाधान नष्ट होऊन जाईल. बरं, तेव्हा म्हणतात दोन प्रकारच्या मुक्ती येतात. मुक्त व्हायला पाहिजे. मोक्ष ज्याला म्हणतो, आम्हाला मुक्त व्हायचं म्हणतात, मुक्त व्हायचं म्हणतात. कशातून मुक्त होतात? तेव्हा साधकाने कशातून मुक्त व्हावं? इतर जे लोक आहेत ते कशातून मुक्त होतात, कशातून मुक्त व्हावं त्यांनी? आणि जे संत सत्पुरुष आहेत ते कसे मुक्त होतात, कशाने मुक्त होतात, कशातून मुक्त होतात? प्रत्येकाची मुक्तीची कल्पनाही भिन्न आहे, प्रत्येकाचा मोक्षही भिन्न आहे, सगळ्यांचा मोक्ष सारखा नाही. आपण ज्या स्थितीत असतो ती जी अवस्था असते आपली, त्या अवस्थेमधून आपल्याला सुटायचं असतो. आता श्रीमंत मनुष्य त्याच्या श्रीमंतीच्या अवस्थेत असतो, गरीब गरिबीच्या अवस्थेत असतो, सामान्य सामान्याच्या अवस्थेत असतो. तेव्हा मोक्षाबद्दल ज्ञानोबा आता आपल्याला सांगून राहिले.
त्यामुळे आपल्याला मोक्षाचं जे दोन प्रकारचं स्वरूप आहे, खरं जे दोन मोक्ष आहेत त्याच्याबद्दल सांगतायत. बाकी प्रत्येक गोष्टीतून सुटणं हा मोक्ष आहेच म्हणा, पण हा कसा सामान्य मोक्ष झाला. आणि जो विशेष मोक्ष आहे ज्याला मोक्ष मोक्ष म्हणतात ते दोन प्रकारचे. साधकांच्या दृष्टीनेच ते महत्वाचे, इतर लोकांना त्याची गरज नाही. म्हणून साधकांसाठी ते दोन मोक्ष माहिती असले पाहिजे. बरं, सत्संगाची वेळ संपल्यामुळे त्या मोक्षाची चर्चा उद्या करू. आता काय सांगायला बसलं तर बराच वेळ निघून जाईल. एक एक मोक्ष सांगायला बसला तर भरपूर वेळ निघून जाईल. आणि पुन्हा आपल्या नाही का, तेव्हा दोन मोक्ष आहेत त्यांची नावच सांगून ठेवतो, तुमच्या डोक्यात निदान राहतील तरी. ते एक मोक्ष आहे जीवन मुक्त, त्याला जीवन मुक्त म्हणतात. आणि एक मोक्ष आहे विदेह मुक्त. बरं, तेव्हा विदेह मुक्त मोक्ष काय असतो आणि जीवन मुक्त हा मोक्ष काय असतो याची उद्या चर्चा आपण करू. हरि ओम तत्सत.